वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाचं जीवन जगणं अवघड होत चाललंय। पण आता या वाढत्या महागाईचंच कारण देत केंद्र सरकारने खासदारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। सदस्यांचं वेतन भत्ते आणि पेन्शन कायदा 1954 अंतर्गत खासदारांना दिला जाणाऱ्या पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। ही पगारवाढ पूर्वलक्षी प्रभावन 1 एप्रिल 2023 पासून पुढे लागू होणार आहे। याचा खासदारांना चांगलाच फायदा होणार असल्याचंही बोललं जातंय। या निर्णयामुळे आता खासदारांचे पगार लाखांच्या वर जाणार आहेत। सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे, खासदारांच्या पगारात यामुळे किती वाढ होणार आहे आणि लोकप्रतिनिधींना त्यांच्या पदानुसार किती पगार मिळतो, याच प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी। तर सगळ्यात आधी सरकारचा खासदारांच्या पगार आणि पेन्शन वाढीच्या संदर्भातला नेमका निर्णय काय आहे ते बघूया। तर सोमवारी जी संसदीय कामकाज झालं त्यामध्ये मंत्रालयाकडून एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं। त्यानुसार विद्यमान खासदारांच्या पगारात तर वाढ होईलच, त्यासोबतच माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे। मागच्या 5 वर्षात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या पार्श्वभूमीवर खासदारांना त्यांचा खर्च भागवता येण्याच्या दृष्टिकोनातून ही वाढ करण्यात आली असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात येतंय। खासदारांच्या पगारात किती वाढ व्हावी हे RBIच्या महागाईचा दर आणि खर्च निर्देशांकांच्या आधारावर ठरवण्यात आले। यासोबतच खासदारांच्या पगारात वाढ होऊन आता जवळपास 6 वर्ष झाली आहेत। त्यामुळे ही वाढ करणं गरजेचं होतं असंही सांगितलं जातंय। तसंच राजकारणात येणाऱ्या प्रामाणिक नेत्यांचा सहभाग वाढवायचा असेल तर त्यांना चांगला पगार देणं गरजेचं आहे। त्यामुळं ही पगारवाढ करण्यात आली असं म्हणतायत। महत्त्वाचं म्हणजे सरकारचा हा निर्णय 2023 पासून लागू होणार असल्यामुळे मागच्या 2 वर्षासाठीचा वाढलेला पगारही खासदारांना देण्यात येणार आहे। आता सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार खासदारांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार आहे ते बघूयात। केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार खासदारांच्या पगारात 24% वाढ होणार आहे। याआधी खासदारांच्या पगारात शेवटची वाढ 2018 मध्ये करण्यात आली होती। त्यानुसार लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचा पगार हा महिन्याला 1 लाख रुपये करण्यात आला होता। तो आता 1,24,000 होणार आहे। पगाराच्या व्यतिरिक्त संसदेचं सत्र चालू असतं तेव्हा 2018 मध्ये झालेल्या बदलानुसार खासदारांना 2,000 इतका दैनिक भत्ता मिळायचा। आता त्या भत्त्याची ही रक्कम 2,500 रुपये इतकी करण्यात आली आहे। शिवाय मतदारसंघातील खर्चासाठी दरमहा 70,000 रुपये आणि 60,000 रुपये कार्यालयीन भत्ता खासदारांना मिळणार आहे। पेन्शन बाबत बोलायचं झाल्यास याआधी संसदेच्या माजी खासदारांना महिन्याला 25,000 रुपये इतकं पेन्शन मिळायचं। आता या पेन्शनमध्ये 6,000 रुपयांची वाढ झाली आहे। आता माजी खासदारांना महिन्याला 31,000 रुपयाचं पेन्शन मिळणार आहे। संसदेतील काही माजी खासदार असं म्हणतात, ज्यांचा कार्यकाळ 5 वर्षांपेक्षा जास्त असतो अशा माजी खासदारांना इतर माजी खासदारांपेक्षा 2,000 रुपये जास्त पेन्शन मिळायचं। आता या पेन्शनची रक्कमही 2,500 रुपये इतकी करण्यात आली आहे। आता पाश्चिमात्य देशांशी तुलना केली असता तिथल्या खासदारांना मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत भारतातल्या खासदारांना मिळणारा पगार हा कमीच असल्याचं बोललं जातं। उदाहरण घ्यायचं झाल्यास अमेरिकेच्या सिनेट सदस्यांना महिन्याला 11 लाख रुपये पगार मिळतो, तर जर्मनीच्या संसद सदस्यांना महिन्याला 8.5 लाख रुपये इतका पगार मिळतो। पण त्या देशांचा महागाई दर, पर्चेसिंग पॉवर या सगळ्यांचा विचार करता पाश्चिमात्य देशातील संसद सदस्यांचे पगार जास्त असतात असं सांगितलं जातं। भारतात खासदारांना त्यांच्या पगाराच्या व्यतिरिक्त इतरही बऱ्याच सुविधा मिळतात। भारतातल्या खासदारांना वर्षाला 34 विमान तिकीट मोफत मिळतात। याचा वापर कार्यालयीन कामासाठी नाही तर खासदार त्यांच्या कौटुंबिक कामासाठीही करू शकतात। याशिवाय खासदारांना रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करण्याची सुविधा असते, तर बाय रोड प्रवास करताना पेट्रोलचा खर्च दिला जातो। खासदारांना फोन आणि इंटरनेटच्या वापरासाठीही भत्ता मिळतो। याशिवाय त्यांना राहण्यासाठी महिन्याला घरभाडं भत्ताही मिळतो। तसंच
त्यांच्या वापरासाठी वीज आणि पाणीही मोफत असतं। याशिवाय एकदा 5 वर्षांसाठी खासदार झाल्यावर आयुष्यभर पेन्शनही मिळत राहते। खासदारांना या सगळ्या सुविधा मिळत असतानाही त्यांच्या पगारात वाढ झाल्यामुळे सरकारच्या या निर्णयावर आता टीका होतीये। आरोग्य सेवक आणि सामान्य कामगारांच्या पगारात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ कधीच होत नाही अशी टीकाही केली जाते। त्यामुळं खासदारांची पगारवाढ कमी करून सरकारनं पारदर्शकता आणली पाहिजे। ज्या खासदारांचा संसदेत परफॉर्मन्स चांगला आहे, म्हणजे जे खासदार संसदेत मतदारसंघातील मुद्दे प्रभावीपणे मांडतात, चर्चांमध्ये सहभागी होतात, त्याच खासदारांचा पगार वाढवला पाहिजे। या उलट जे खासदार मिळणाऱ्या निधीचा गैरवापर करतात त्यांना दंड झाला पाहिजे, अशा प्रतिक्रिया सामान्य लोकांकडून येतात। देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मध्यम वर्ग बेरोजगारी आणि महागाईला कंटाळलेले असतानाही सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याची टीका केली जाते। आता जरी खासदारांना मिळणारा पगार हा 1,24,000 असला तरी एका खासदारावर सरकारला वर्षाला तब्बल 42.9 लाख इतका खर्च करावा लागतो। यामध्ये खासदारांचा पगार आणि त्यांना मिळणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे। देशात लोकसभेचे 543 आणि राज्यसभेचे 245 असे एकूण 788 खासदार आहेत। या खासदारांवर सरकारला वर्षाला तब्बल 3,386 कोटी रुपये खर्च करावा लागतो। भारतातल्या नागरिकांचं सरासरी उत्पन्न 1.72 लाख इतकं आहे, म्हणजेच महिन्याला जवळपास 14 ते 15,000 रुपये। पण संसदेच्या माजी खासदारांचं फक्त पेन्शनच यापेक्षा जवळपास दुप्पट आहे। त्यामुळे ज्या जनतेकडून खासदार निवडून जातात त्या जनतेच्या आणि खासदारांच्या मिळकतीत कमालीची तफावत असल्याचं दिसून येते। इतर कोणत्याही मुद्द्यावर कायम एकमेकांना विरोध करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार खासदार पगारवाढीच्या बाबतीत मात्र एकमेकांच्या हातात हात घालून निर्णय घेतात, असंही अनेकदा बोललं जातं। एरवी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर धोरणावर टीका करणारे विरोधक आताही खासदारांच्या पगारवाढीच्या निर्णयावर मात्र शांत असल्याचं दिसून येतं। थोडक्यात खासदार स्वतःच त्यांचा पगार ठरवतात असं अनेकदा बोललं जातं। खासदारांच्या पगार वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र भूमी या चॅनलला नक्की सबस्क्राईब